आज तिच्या ऑफिससमोर महागड्या गाड्यांची रांग लागते. मोठे मोठे उद्योगपती तिची अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी वाट पाहतात. पण एक काळ असा होता जेव्हा ती स्वतःच्या लग्नात एकटी पडली होती. त्या रात्री तिच्या डोळ्यात फक्त अश्रू नव्हते तर एक प्रश्न होता. हुंडा कमी पडला म्हणून एका मुलीची किंमत कमी होते का? जर तुम्हालाही वाटत असेल की आयुष्य संपलं आहे, तर ही कथा शेवटपर्यंत ऐका. कारण कधीकधी तुटलेली माणसंच सगळ्यात मजबूत बनतात. आणि अशाच हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. कारण पुढची कथा कदाचित तुमचं आयुष्य बदलू शकते. नाशिकमध्ये राहायची अदिती नावाची मुलगी. शांत, हुशार आणि खूप स्वप्न पाहणारी. तिला MBA करायचं होतं, स्वतःचं स्टार्टअप सुरू करायचं होतं. पण घरची परिस्थिती मध्यमवर्गीय होती. वडील सरकारी कर्मचारी, आई गृहिणी. त्यांच्या मते चांगलं लग्न झालं की मुलगी सुखी राहते. आणि मग आदितीसाठी स्थळ आलं. मुलगा पुण्यात इंजिनियर होता. मोठा बंगला, पैसा, प्रतिष्ठा सगळं परफेक्ट वाटत होतं. पण खरंच सगळं इतकं परफेक्ट होतं का? लग्न ठरल्यावर सुरुवातीला सगळं शांत होतं. पण अचानक मुलाच्या आईचे फोन वाढू लागले. गाडी कोणती देणार, सोनं किती आहे, फर्निचर ब्रँडेड असायला पाहिजे. अदितीचे वडील हसून सगळं ऐकत होते. पण रात्री त्यांच्या खोलीत दिवा उशिरापर्यंत चालू असायचा. का? कारण ते लोन काढत होते. फक्त मुलीचं लग्न तुटू नये म्हणून. आदितीला काहीतरी चुकीचं वाटत होतं. पण ती शांत होती. कारण प्रत्येक वेळी आई म्हणायची, लग्नात असं थोडंफार चालतं गं. पण खरंच हे थोडंफार होतं का? लग्नाचा दिवस आला. सगळीकडे दिवे, संगीत, हशा. पण मंडपात अचानक एक कुजबूज सुरू झाली. मुलाच्या वडिलांचा चेहरा रागाने भरलेला होता. ते आदितीच्या वडिलांना बाजूला घेऊन गेले आणि म्हणाले, आम्हाला प्रॉमिस्ड अमाऊंट पूर्ण मिळालेली नाही. त्या क्षणी आदिती सगळं ऐकत होती. तिचं लग्न होत होतं की व्यवहार? पण तिने काही बोललं नाही. कारण तिला वाटलं लग्नानंतर सगळं ठीक होईल. पण खरंच ठीक झालं का? लग्नानंतरच्या पहिल्याच आठवड्यात तिला टोमणे सुरू झाले. तुझ्या बापाने एवढंच दिलं, आमच्या स्टेटसला शोभत नाही. नवरा राहुल हळूहळू बदलू लागला. रात्री उशिरा घरी येणं, रागाने बोलणं, फोन हिसकावून घेणं. आणि एक दिवस त्यानं थेट विचारलं, तुझ्या वडिलांना सांग पैसे पाठवायला. आदिती हादरली. राहुल मी वस्तू नाही. पण त्याला तिच्या भावनांशी काही देणं घेणं नव्हतं. दिवस जात होते आणि आदिती आतून तुटत होती. एका रात्री तिने स्वतःच्या वडिलांना फोन केला. पण बोलताना ती खोटं हसत होती का? कारण तिला माहीत होतं, जर सत्य सांगितलं तर तिचे वडील पूर्णपणे तुटतील. पण किती दिवस ती हे सहन करणार होती? एका दिवशी राहुलच्या आईने तिच्यावर हात उचलला. फक्त एका कारणासाठी. कारण आदितीने आणखी पैसे मागण्यास नकार दिला होता. त्या रात्री ती आरशासमोर उभी होती. डोळे लाल झालेले, चेहऱ्यावर अश्रू आणि मनात एकच प्रश्न. मी चुकीची आहे की हे लोक? तेवढ्यात तिची नजर स्वतःच्या MBA एंट्रन्स बुकवर पडली. ती पुस्तकं अजूनही तिने जपून ठेवली होती. कारण तिची स्वप्न अजून जिवंत होती. त्या रात्री तिने एक निर्णय घेतला. सकाळी ती शांतपणे घराबाहेर पडली. हातात फक्त एक बॅग होती आणि मनात स्वतःला वाचवण्याची हिंमत. ती थेट आईवडिलांच्या घरी पोचली. वडील तिला पाहून घाबरले. आदिती काय झालं? काही सेकंद ती शांत होती आणि मग अचानक ती रडू लागली. त्या दिवशी पहिल्यांदा तिने सगळं सांगितलं. घरात शांतता पसरली. आई रडत होती. वडील अपराधी वाटून घेत होते. पण आदिती म्हणाली, बाबा तुमची चूक नाही. चूक त्या लोकांची आहे ज्यांना मुलगी नाही, फक्त पैसा दिसतो. त्या दिवशी तिने घटस्फोटाचा निर्णय घेतला. नातेवाईक बोलत होते, समाज काय म्हणेल, डिवोर्स झालेली मुलगी कोण स्वीकारेल? पण यावेळी आदिती शांत नव्हती. ती म्हणाली, मला आता समाजाला नाही स्वतःला उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर सुरू झाला खरा संघर्ष. दिवसा अभ्यास, रात्री फ्रीलान्स काम. लोक टोमणे मारायचे. लग्न टिकवता आलं नाही, बिझनेस काय चालवणार? पण प्रत्येक वेळी तिला त्या मंडपातील अपमान आठवायचा आणि ती पुन्हा उभी राहायची.
2 वर्षांनी आदितीने स्वतःचं स्टार्टअप सुरू केलं. महिलांसाठी ऑनलाईन हँडमेड ब्रँड. सुरुवातीला फक्त 3 ऑर्डर्स होत्या, पण तिच्या मेहनतीत आग होती. हळूहळू तिचं बिझनेस वाढू लागलं. सोशल मीडियावर तिची मुलाखत व्हायरल झाली आणि एक दिवस त्याच राहुलच्या घरच्यांनी टीव्हीवर तिची इंटरव्ह्यू पाहिली आणि त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होती. कारण जिला त्यांनी कमी समजलं, ती आज हजारो महिलांसाठी प्रेरणा बनली होती. काही महिन्यांनी एका मोठ्या बिझनेस इव्हेंटमध्ये आदिती चीफ गेस्ट म्हणून आली होती. मोठे मोठे लोक तिच्यासोबत फोटो घेत होते. तेवढ्यात समोर राहुल उभा होता, डोळ्यात पश्चात्ताप. तो काही बोलणार तेवढ्यात आदिती शांतपणे म्हणाली, त्या दिवशी तुम्ही हुंडा मागितला होता. आज लोक माझ्या कामासाठी पैसे देतात. राहुल खाली मान घालून उभा राहिला आणि आदिती ती हसत पुढे निघून गेली. कारण आता ती कोणाची बळी नव्हती, ती स्वतःची ओळख बनली होती. मित्रांनो, लग्न टिकवणं महत्त्वाचं आहे, पण स्वतःला गमावून नाही. जो संबंध तुमचा आत्मसन्मान तोडतो तो संबंध नाही, ती कैद असते. लक्षात ठेवा, तुमची किंमत हुंड्याने ठरत नाही, तर तुमच्या धैर्याने ठरते. आणि कधीकधी एक पाऊल मागे घेणं हेच आयुष्यातलं सगळ्यात मोठं पुढचं पाऊल असतं. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये लिहा, मी स्वतःसाठी उभा राहीन. आणि अशाच प्रेरणादायी आणि थरारक कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा. कारण पुढची कथा कदाचित कोणाचं आयुष्य वाचवू शकते.